नमस्कार, मी शुभदा. माझं व्यासपीठ या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. मागच्या एका भागामध्ये आपण विठ्ठल थेऊरकर या सरांशी गप्पा मारल्या. आता आपला हा दुसरा भाग आहे आणि या दुसऱ्या भागामध्ये आपण परत त्यांच्याकडनं खूप सारी माहिती घेणार आहोत. तर हा भाग आपण सुरू करतो आहे. बघूया आता ते आपल्यासाठी काय माहिती सांगणार आहेत ते. पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की समजा मुला मुलींनी विवाह केला, लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो, पण हे नातेसंबंध मेंटेन करण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी काय करायचं, म्हणजे दोघांनीच असं नाही, दोन्ही फॅमिलीनी पण कसे याच्यासाठी कष्ट घ्यावेत म्हणूया किंवा कसं मेंटेन करता येईल, काय म्हणाल तुम्ही याबद्दल? आज जर आपण पाहिलं तर हे खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला मॅडम, कारण याची खूप गरज आहे आज. कारण पूर्वी जी लग्न जी व्हायची ती समुपदेशाने, दोन्ही कुटुंबांच्या समुपदेशाने, अंडरस्टँडिंगने ते समस्या पूर्ण सॉल्व्ह व्हायची. पण आजकाल काय झालेलं आहे की हे सगळं जे सोशल वातावरण बदलते आणि ह्या बदलल्यामुळे मुलं आईवडिलांपासून, पालकांपासून लांब जात आहेत, तर त्यांना मार्गदर्शन करायला कोणी नाही आहे. याच्यामुळे दोन फॅमिली, दोन कुटुंब एकत्र येत आहेत. दोन्हींचे स्वभाव, सवयी ह्या वेगवेगळ्या असतात. तर यांच्यामध्ये सौहार्दपूर्ण रिलेशन राहणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की दोघांनी, म्हणजे फॅमिलीच नाही तर दोघा मुला मुलींनी पण एकमेकांशी संवाद साधणं हे फार गरजेचं आहे? फार गरजेचं आहे. मुला मुलींचा सौहार्दपूर्ण संवाद साधावाच लागतील, पण पालकांना सुद्धा. कारण मुला मुलींना अनुभव नसल्यामुळे पालकांनी ही अंडरस्टँडिंग दाखवावी. त्याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये ऍडजस्टमेंट म्हणतो, कॉम्प्रोमाइज म्हणतो. अनावश्यक मुला मुलींच्या, मी तर म्हणेल, वैवाहिक जीवनामध्ये पालकांनी सुद्धा इंटरफिअर करू नये. आणि जिथे आवश्यक आहे तिथे तुम्ही निश्चित त्यांना मार्गदर्शन करा. आणि मुला मुलींना ऍडजस्टमेंट आणि कॉम्प्रोमाइज, जर आपण ऍडजस्टमेंट कॉम्प्रोमाइज हे विवाहाचं दुसरं नाव मी तर म्हणेल. याशिवाय विवाह कुठलेही सक्सेसफुल होत नाही. तुम्ही पूर्वीच्या काळाची म्हणा किंवा आत्ता म्हणा, कॉम्प्रोमाइज आणि अंडरस्टँडिंग इज द सेकंड नेम ऑफ मॅरेज. बरोबर. आणि याच्यामध्ये मलाही असं वाटतं की मुलीच्या बरोबरीने मुलांनी पण कॉम्प्रोमाइज किंवा ऍडजस्टमेंट करणं फार गरजेचं आहे आजकालच्या याच्यामध्ये. अगदी बरोबर बोलला मॅडम तुम्ही. कारण मुलं मुली दोघेही नोकरीला जातात. बरोबर. आणि दोघांना संध्याकाळी येऊन घरचं काम आवरायचं असतं किंवा कोऑपरेशन केल्याशिवाय होणार नाही. मुलगी स्वयंपाक करत असेल तर मुलांनी आल्यानंतर थोडं तिला मदत करायला काहीच हरकत नाहीये. मुलगा काय करत असेल तर मुलींनी थोडा मदत करायला हरकत नाहीये. आणि हेच जीवन आहे, वैवाहिक जीवन हेच आहे. बरोबर. सौहार्दपूर्ण याच्यामध्येच एकमेकांच्या सुखदुःखामध्ये तुम्हाला सामील व्हावंच लागेल. बरोबर. ऍडजस्टमेंट ही करावीच लागेल असं मला वाटतं. सर, आत्ता आपण म्हटलं की कसे विवाह, म्हणजे संबंध टिकवावेत वगैरे, विवाह झाल्यानंतर काय ऍडजस्टमेंट करावी. पण हे ऍडजस्टमेंट करताना पण काही समस्या येतात. मग त्याच्यासाठी लोक काउन्सिलरकडे जातात. तर खरंच तुम्हाला असं वाटतं काउन्सिलरची गरज आहे? चांगला प्रश्न केला मॅडम. काउन्सिलर ही कन्सेप्ट जी आहे ती आज अजून सुद्धा लोकांपर्यंत एवढी लोकप्रिय नाहीये. आणि काउन्सिलर जर म्हटलं तर ही पूर्वी सुद्धा काउन्सिलिंग होतेच. त्याला आपण पूर्वी उपदेश किंवा प्रबोधन असं म्हणायचो. आपल्या भारतातला सगळ्या पहिला काउन्सिलर म्हणजे भगवान श्रीकृष्ण, ज्यांनी अर्जुनाला युद्धभूमीत काउन्सिलिंग केलं आणि तेव्हा ते अर्जुनने आपलं कर्तव्य पार पाडलं. आज मी ते म्हणेल काउन्सिलिंगची गरज आहे सुद्धा आणि नाही सुद्धा. कारण जर काही प्रश्न एखाद्या वेळेस निर्माण झालेही तर ते दोघी मुलं मुली शिकलेले असतात, सर्व्हिस करतात, त्यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग भरपूर असते, हुशार असतात ते. तर ते दोघांनी बसावं आणि दे मस्ट गो टू द रूट कॉज ऑफ द डिस्प्यूट. देन दे मस्ट ट्राय टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम ऑफ देमसेल्व्स. आणि मला वाटतं, माझ्या मते, ते अगदी छान सोल्युशन घेतील ते. कारण आजकालची जनरेशन खूप चॅलेंजिंग आहे. जर त्यांच्याकडनं काही यदा कदा नाही प्रश्न सुटले तर त्यांचे दोन्ही पालक, बरोबर, मुलांचे आईवडील, मुलीचे आईवडील, त्यांनी एकत्र यावं. कारण ते सुद्धा समंजस आहेत. आजकाल तसे पालक म्हटलं तर पूर्वीच्या पालकांसारखे नाहीयेत. बरोबर. दे आर व्हेरी मच मॅच्युअर्ड पीपल. सो दे शुड कम टुगेदर अँड ट्राय टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. पण तिथे यदा कदा मला असं वाटतं की 80% केसेस अशा सॉल्व्ह होतात, 90% सॉल्व्ह होतात. त्यांना काउन्सिलरची गरज पडत नाही. आणि मी म्हणेल, मी बिंग काउन्सिलर म्हणेल, काउन्सिलर तुम्ही जाऊच नका.
डोंट गो टू काउन्सिलर. बट इन केस कारणावरनं पण हे येस, होऊ शकतं. कारण आता जसे मॅडम म्हणाल्या इतकी क्षुल्लक कारण असतात की आम्हाला हसू येतं की या कारणावरून सुद्धा आज मुलामुलींमध्ये भांडणं होतात. तर ती तुम्ही सोडू शकता पालकांच्या संमतीने, तुमच्या दोघांच्या संमतीने. तर यू नीड नॉट गो टू काउन्सिलर, बट इन केस इफ इट इज नॉट सॉल्व्ड तरच तुम्ही काउन्सिलरकडे या, असं मला ठामपणे म्हणायचं. खूप छान सांगितलं सर की त्या दोघांनीच सॉल्व्ह करायचं आणि त्यानंतर पेरेंट्स आहेत बेस्ट काउन्सिलर आणि त्यानंतर गरज वाटली तर काउन्सिलरकडे आपण जाऊ शकतो. सर तुम्ही आत्तापर्यंतच्या ज्या आम्हाला केसेस किंवा जी काही माहिती सांगितली तर याच्यामध्ये मला असं वाटतं की आम्हाला सांगा की तुम्ही काउन्सिलिंग करताना साधारण किती केसेस तुम्ही काउन्सिलिंग केल्यात आणि याच्यामधली एखादी तरी आम्हाला केस सांगू शकाल का की ज्याचे काय म्हणू आपण ती केस तुम्ही हँडल केली आणि ती सक्सेस झाली किंवा ती सॉल्व्ह झाली आपण म्हणूया. केसेस जर म्हटलं तर मॅडम तशा केसेस हँडल केल्या आहेत, पण तुम्ही जसे म्हटला की एखादी केस तुमची सक्सेस झालेली सांगा. तर काउन्सिलिंग मॅडम ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन प्रकार आहेत. पण माझं मत असं आहे की आपण काउन्सिलिंग ही ऑफलाईन जर केली तर त्या केसेसमध्ये सक्सेस होण्याचे चान्सेस खूप जास्तच असतात. कारण ऑनलाईनमध्ये समस्या मांडणं किंवा मग ते रेंजचा प्रॉब्लेम असणं किंवा मग ते माईकनं काम करणं असे टेक्निकल प्रॉब्लेम्स भरपूर येतात. तर आय गो फॉर ऑफलाईन काउन्सिलिंग. आणि तशी आता मी ज्या शाळेत मी आता काम करतोय सोशल सर्व्हिस म्हणून मी शाळेत काम करतोय, कारण मी त्या क्षेत्राशी जुळलेला हा मला ते आवडतं मला करायला. कारण काहीतरी आपल्या अनुभवाचा दुसऱ्यांना फायदा होईल असं मला वाटतं. आणि या क्षेत्रामध्ये शिक्षकांना ट्रेनिंग देताना प्रशिक्षण देताना जेव्हा संपलं तर एक शिक्षिका माझ्याकडे आली की सर माझा असा असा प्रॉब्लेम आहे आणि तिने तो वैवाहिक प्रॉब्लेम माझ्यासमोर मांडला. आणि तो मांडल्यानंतर तिच्या पालकांना वगैरे बोलवलं, त्यांच्या सासरकडच्यांना बोलवलं, दोघांना वेगवेगळं काउन्सिलिंग केलं. आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की ती केस माझी खूप छानपणे सक्सेसफुल झाली. आणि ती मुलगी आता सासरी नांदायला गेली आहे सध्या. तिचा नवरा, ती शिक्षिका आहे, नवरा IT मध्ये इंजिनियर आहे. नाव दे आर लिव्हिंग व्हेरी हॅपी लाईफ, असं मला सांगायला खूप आनंद होतोय. खूप छान. मला समजा जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कसं करता येईल आणि तुमचे काही कन्सल्टिंग चार्जेस वगैरे आहेत का ते आमच्या प्रेक्षकांना सांगा. माझा फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मॅडम देतीलच. त्या फोन नंबर तुम्ही केव्हाही कॉन्टॅक्ट करा. आणि कन्सल्टिंग चार्जेस जर म्हटलं तर मी नॉमिनल अफोर्डेबल कन्सल्टिंग चार्जेस घेतो. उद्देश आमचा मुख्य म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याचा हा पहिला उद्देश आहे. कन्सल्टिंग चार्जेस ही सेकंडरी वस्तू आहे. पण मला जेव्हा आनंद तेव्हा होतो जेव्हा माझे केसेस सक्सेस होतात आणि पीपल गो ऑफ फ्रॉम माय ऑफिस लाफिंगली. तो महत्त्वाचा मुद्दा आहे. अँड दॅट इज मेन आय मीन व्हॉट कंटेंट आय गेट फ्रॉम माय काउन्सिलिंग. तर अशा मॅडम मला सांगायला आवडेल की मी खूप असे लोक पाहिले जे रडत येतात पण हसत जातात, तेव्हा खूप बरं वाटतं, कुठे मानसिक समाधान मिळतं. आणि हेच आपला उद्देश आहे असं मला सांगावंसं वाटतं. सर तुम्ही आज इथे आलात, आपल्या वेळात वेळ काढून आणि आम्हाला सगळ्यांना खूप छान माहिती सांगितली. म्हणजे मी तर म्हणेन कन्सल्टिंग सारखंच ही माहिती सांगितली. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि ही आमच्या चॅनलतर्फे तुम्हाला एक छोटीशी भेट आहे. धन्यवाद. धन्यवाद. आणि मला एक म्हणायचं मॅडम की तुमचा हा जो माझा व्यासपीठ हा जो चॅनल आहे, आत्ता मी याच्या संपर्कात आलो आहे. मी हा तसं मला का आवडला की तुम्ही वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांच्या व्यक्तींना इथे बोलावून त्यांचे जे गुण आहेत ते समाजापुढे ठेवताय. हे एक वेगळं पण मला याच्यामध्ये वाटलं. म्हणून मी आता इथून पुढे तुमचा हा चॅनल नेहमीच पाहणार मॅडम. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा जो एक मयूर फूड नावाचा चॅनल आहे मॅडम, तो तर मी नेहमीच पाहतो. कारण मला खाण्यापिण्याच्या वस्तूची खूप आवड आहे. आणि तुम्हाला नवल वाटेल की आम्ही त्या सगळ्या तुमच्या रेसिपीज घरी ट्राय करतो मॅडम. खूप खरंच खूप टेस्टी आहेत त्या सगळ्या. धन्यवाद सर. सरांनी आपल्या चॅनलवर येऊन खरंच खूप छान माहिती दिली. आपल्या दोन्ही चॅनलवरती भरभरून त्या संदर्भात कौतुक केलं.
त्याबद्दल त्यांचे खूप आभार. जर तुम्हाला आजची ही सरांची मुलाखत आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.